त्याचा परिणाम बुलढाणा जिल्ह्यातल्या हिवरा आश्रमात देखील झालेला आहे। गॅस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे जेवण आता चुलीवर करावं लागत आहे। प्रशासनाने तात्काळ व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात आली आहे। विवेकानंद यांच्या आश्रमातील जे गोरगरीब मुलं आहेत, ग्रामीण भागातील मुलं आहेत, ते या वसतिगृहामध्ये राहतात। त्यांचा स्वयंपाक जो आहे तो यापूर्वी गॅसवर व्हायचा, मात्र आता गॅस तुटवड्याचा परिणाम त्यांच्या स्वयंपाकावर सुद्धा होताना दिसतोय। आपण बघू शकतो, मी सध्या स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमातील या वसतिगृहामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर यापूर्वी स्वयंपाक जो आहे तो जवळपास 3000 विद्यार्थ्यांचा स्वयंपाक हा गॅसवरती व्हायचा, मात्र आता गॅस उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा जो स्वयंपाक आहे तो पारंपरिक पद्धतीने अगदी चुलीवरती होताना या ठिकाणी दिसतोय। विशेष परीक्षेचे दिवस आहे, मुलांच्या अभ्यासाचे दिवस आहे, वेळेवर त्यांना भोजन मिळालं पाहिजे ही सतत चिंता असते। त्यामुळे या महिलांना थोडं लवकर येऊन या स्वयंपाक करायला लागतो। निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, हिवरा आश्रम, बुलढाणा।